बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत। ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केलाय आणि शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ठाण्यात जाहीररित्या पक्षप्रवेश पार पडला। यावेळी उदय आणि किरण सामंत या सामंत बंधूंचीही हजेरी होती। राजन साळवींसह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। उद्धव ठाकरेंची साथ सोडून साळवींच्या समर्थकांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली आहे। त्यामुळे कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय। तुमच्या कुटुंबातील एक लहान भाऊ मागे राहिलेला त्याला सोबत घ्या असं भावनिक आवाहन करत राजन साळवींनी सेनेत प्रवेश केला। तर शिंदेंमध्ये दैवी शक्ती असं म्हणत राजन साळवींनी शिंदेंचं कौतुक सुद्धा केलं। 3 वर्ष कुठेतरी वेगळ्या पक्षात होतात, आता पुन्हा तुमच्या हाती धनुष्यबाण आलाय। आम्ही दोघे भाऊ तुमच्या सोबत आहोत, पूर्ण रत्नागिरी जिल्हा शिवसेनामय करू अशी प्रतिक्रिया या पक्षप्रवेशानंतर मंत्री उदय सामंत यांनी दिली। राजन साळवींचा पक्षप्रवेश हा उद्धव ठाकरेंच्या राजकीयदृष्ट्या श्रीमुखात लगावल्यासारखा आहे असा घणाघात रामदास कदम यांनी केला। साळवींप्रमाणेच आणखी मोठी लिस्ट आहे, त्यांचाही लवकरच प्रवेश होईल असा दावा कदम करतात। जशी वागणूक तशी फळं, संजय राऊत ठाकरेंची शिवसेना संपवतात अशी टीका भरत गोगावलेंनी केली आहे। तर एकनाथ शिंदेंनी चांगलं काम केल्यामुळे त्यांचा सत्कार केला, पण बाकीचे खूपच दुःखी झाले असं म्हणत गोगावलेंनी ठाकरे गटाला डिवचलंय। 40 आमदार गेले तेव्हा धक्का बसला नाही, मग आता माजी आमदार गेल्यावरती धक्का काय बसणार या शब्दात अंबादास दानवेंनी राजन साळवींच्या शिवसेना प्रवेशासंदर्भात प्रतिक्रिया दिली। ते एक चांगले शिवसैनिक होते, असं शस्त्र खाली ठेवणं शिवसैनिकाला शोभत नाही अशी टीकाही त्यांनी केली। काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ताधारी पक्षाकडे जातात अशी टीका केली विनायक राऊतांनी। ज्यांच्या विरोधात लढले त्या सामंतांच्या हाताखाली काम करण्याची नामुष्की आता साळवींवरती आल्याची टीका राऊतांनी केली आहे। जेवढ्यांना फोडायचंय त्यांना फोडा, सत्ताधाऱ्यांचा स्वार्थीपणा आणि हावरटपणा काही संपत नाहीये असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला। फोडाफोडीच्या राजकारणात जनतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे करतात। राजन साळवींनी काहीच मागितलेलं नाही, साळवींना एकनाथ शिंदे वाऱ्यावर सोडणार नाहीत, उलट साळवींच्या येण्यानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंतांनी दिली आहे। एकनाथ शिंदेंचे खूप हाल होतील, जो दुसऱ्याला फसवतो त्याला एक दिवस कुणीना कुणीतरी फसवतं, जो दुसऱ्याचा घात करतो त्याचाही एक दिवस घात होतो असा घणाघात आमदार नितीन देशमुखांनी केलाय। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या खासदारांच्या घरी स्नेहभोजनासाठी एकत्र आले। प्रतापराव जाधवांच्या घरी संजय जाधव, भाऊसाहेब वागचौरे आणि नागेश पाटील आष्टीकर यांनी उपस्थिती लावली। त्यामुळे पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा जोर धरते। तर एकनाथ शिंदेंनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्या अशा सूचना आदित्य ठाकरेंनी दिल्या। आदित्य ठाकरेंच्या सूचनेनंतर ठाकरे गटाच्या खासदारांमध्ये मात्र नाराजी पसरली आहे। काहींनी आमदार आणि खासदारांच्या जेवणावर बंदी घातली, आता जेवणासाठी सुद्धा परवानगी घ्यावी लागेल अशा शब्दात उदय सामंतांनी ठाकरेंना खोचक टोला लगावलाय। नवी दिल्लीमध्ये आदित्य ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील खासदारांची बैठक घेतली। जवळपास तासभर झालेल्या बैठकीत खासदारांनी आपली भूमिका मांडली। आदित्य ठाकरेंनी म्हणणं ऐकून खासदारांची वज्रमूठ कायम ठेवा, आपापसात संवाद ठेवा असा सल्ला दिलाय। महाविकास आघाडी अकार्यक्षम नेत्यांची चौकडी बनली आहे, ज्या नेत्यांना जनतेत जाऊन काम करता येत नाही ते मशीनवरती ठपके ठेवतायत या शब्दात चंद्रशेखर बावनकुळेंनी आदित्य ठाकरेंना उत्तर दिलं। सरकारनं शिंदे समितीला मुदतवाढ दिली ही चांगली गोष्ट आहे, आता मनुष्यबळ सुद्धा द्या, ठरलेल्या 4ही मागण्या तातडीनं लागू करा अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे। 15 तारखेपासून साखळी उपोषण करायचं की नाही हे आपण उद्या स्पष्ट करू असंही त्यांनी सांगितलं। जातीवर्ण नेत्याची ओळख होऊ नये, आम्ही ओबीसी समाजात जन्म घेतला त्यामुळे ओबीसी नेता अशी ओळख बनते, पण जातीवर्ण ओळख नको, तर चांगल्या कामातनं आपली ओळख निर्माण व्हायला हवी आणि तेच आपल्याला जास्त आवडेल असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। वारसदार म्हणून पहिली पत्नी करुणा मुंडे यांचं नाव दिलं गेलं नव्हतं, त्यांच्या नावावरची संपत्तीची माहिती सुद्धा नव्हती, त्यामुळे करुणा मुंडेंनी याचिका दाखल केली होती। त्यानंतर परळी न्यायालयानं मंत्री धनंजय मुंडेंना नोटीस पाठवली आहे। मुंडेंना या प्रकरणी शिक्षा होईल अशी माहिती करुणा मुंडेंचे वकील चंद्रकांत ठोंबरेंनी दिली आहे। बीडमधल्या गुन्हेगारीला पाठिंबा देणाऱ्या प्रवृत्तीवरती कठोर कारवाईची गरज असल्याची प्रतिक्रिया धनंजय देशमुखांनी दिली आहे। बीडमध्ये अनेक वर्षांपासून एक चुकीची पद्धत आहे, गुन्हा केला जातो पण त्या गुन्ह्याची नोंदच होत नाही आणि धक्कादायक असल्याचं देशमुखांनी म्हटलंय। हत्या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी कृष्ण आंधळेवरती वेळीच कारवाई केली असती
तर देशमुखांची हत्या झालीच नसती असं म्हणत धनंजय देशमुखांनी बीड पोलिसांवर आरोप केला आहे. नांदेड दक्षिणचे काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 28 तारखेला अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडेल. विधानसभेत स्थानिकांनी दगाफटका केल्यामुळे पराभव झाल्याचा आरोप हंबर्डेंनी केला आहे. राजकोट इथे नव्यानं उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे भाग राजकोटमध्ये दाखल झालेत. 26 ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. दरम्यान आता नवीन पुतळ्याचं काम जोमानं हाती घेण्यात आलंय. पुण्याच्या वढू इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काम सुरू आहे. या ठिकाणी भेट देत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी कामाचा आढावा घेतला. डिसेंबर 2024 पर्यंत छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काम पूर्ण होईल अशी माहिती आशिष शेलार यांनी दिलेली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या बातम्या का पाहतोस म्हणून केसमधील अशोक मोहिते या तरुणावरती कोयता हल्ला झाला होता. याच जखमी मोहितेंची संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी आज भेट घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत अमोल मिटकरींनी केलेल्या वक्तव्याचा सचिन खरातांनी निषेध व्यक्त केला. मिटकरींनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. गोरेगावमधील नेस्को मैदानात एडवर्ब कंपनीच्या वतीनं रोबोटिक्स प्रदर्शन आयोजित केलं गेलं आहे. ट्रॅक्टर डॉग रोबोट्स आणि कोलॅबोरेटिव्ह रोबोट्स हे लक्षणीय रोबोट इथे पाहायला मिळतात. ट्रॅक्टर डॉग रोबो आर्मीच्याही कामी येणार असल्याची माहिती शास्त्रज्ञ राजेश कुमार यांनी दिली आहे. कल्याणमध्ये मलंगडाची यात्रा सुरू झाली आहे. माघ पौर्णिमेनिमित्त निघालेल्या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले. नवी मुंबईच्या कळंबोलीतील साई अपार्टमेंट या सोसायटीतील एका फ्लॅटचा स्लॅब अचानक कोसळला. घरातले सदस्य बाहेरगावी गेले होते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. विरारमध्ये भटक्या कुत्र्यांची प्रचंड दहशत पसरली आहे. विरारच्या साईनाथ नगरमध्ये 4 शाळकरी मुलांवर हल्ला करत कुत्र्यांनी त्यांच्या अंगाचे लचके तोडले. या हल्ल्यामध्ये 4ही मुलं गंभीररित्या जखमी झाली आहेत. पालघरमध्ये टाटा शोरूमचं शटर तोडत चोरट्यांनी थेट कारची चोरी केली. चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद झालाय. वर्ध्यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे सीसीआयची कापूस खरेदी बंद आहे. सलग 3ऱ्या दिवशी खरेदी बंद पडल्यानं शेतकऱ्यांची गैरसोय झाली आहे. दरम्यान ही अडचण दूर करून सीसीआयनं लवकरच कापूस खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. सांगली बाजार समिती आवारात बेदाणा सौद्यात चालू हंगामात उच्चांकी 371 रुपये प्रति किलो असा भाव मिळालाय. द्राक्षाचं उत्पादन घटल्यामुळे भाव चढे राहतील असं मत व्यक्त होत आहे. अकोल्यामध्ये नियोजनाअभावी सोयाबीन ठेवायला गोदाम नसल्यानं गोदामाबाहेर वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केलेल्या सोयाबीनचे पैसे सुद्धा उशिरानं मिळतील. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जीबीएसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व ग्रामपंचायत हद्दीतील 100% जलस्रोतांची तातडीनं जैविक तपासणी केली जाईल. पिण्याच्या पाण्याचे नमुने संकलित करून प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवले जातील. हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या उपस्थितीत आज सेनगावमधील पाणी टंचाई आणि विकास कामांबाबत एक बैठक झाली. दरम्यान जलजीवन मिशनची कामं निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप करत सरपंचांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. भुसावळमध्ये रेल्वेच्या कोचिंग कॉम्प्लेक्समध्ये रेल्वे विभाग आणि एनडीआरएफ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं अपघाताचं मॉकड्रिल करण्यात आलं. मात्र प्रवाशांना काही माहिती नसल्यानं त्यांची चांगलीच पळापळ झाली. दरम्यान जवळपास 1.5 तास हा सगळा मॉकड्रिलचा थरार पाहायला मिळाला. मालवणमधल्या दांडी इथे मच्छीमारांच्या जाळ्यात रिसोर्स डॉल्फिन अडकलेला होता. दरम्यान सामाजिक भान राखत या मच्छीमारांनी जाळी पाडत या डॉल्फिनला मुक्त केलं. बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील विकास कामं आमदार सुरेश धस यांनी रोखल्याचा आरोप पंकजा मुंडे समर्थकांनी केलाय. याच विरोधात पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या मांडत पंकजा मुंडे समर्थकांनी गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घातला. मनमाड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ असलेले देशी दारूचं दुकानाचं स्थलांतर करावं अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते रवींद्र निकम यांनी केली आहे. या मागणीसाठी निकम गेल्या 4 दिवसांपासून उपोषण करतात आणि त्यांची प्रकृती सुद्धा खालावली आहे. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 4 दिवसांपासून कहाकर बुद्रुक इथल्या शेतकरी कुटुंबाचं उपोषण सुरू आहे. शिवारातील बैलगाडीचा रस्ता बंद केल्यामुळे तो सुरू करावा या मागणीसाठी शेतकरी कुटुंब उपोषण करत आहे. हिंगोलीच्या वसमतमध्ये शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी मोर्चा काढलेला. महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती मोर्चा नेला गेला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराविरोधात पुण्यात अभाविपनं महाआक्रोश मोर्चा काढला.
61 विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढला गेला। पुणे, अहिल्यानगरसह नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोर्चात सहभाग घेतलेला। छत्रपती संभाजीनगरच्या नागेश्वर रहिमाबाद येथील गजानन महाराजांची दिंडी आपल्या शेकडो वारकऱ्यांसह शेगावात पोहोचली आहे। 20 तारखेला गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा आहे आणि या निमित्ताने 150 किलोमीटरचा पायी प्रवास करत पालख्या शेगावी दाखल झाल्यात। रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी बैलगाडा स्पर्धेचा थरार रंगला। या 70 बैलगाड्या आणि 2 घोडागाड्यांनी सहभाग घेतलेला। 13 वर्षांनी दिवेआगार समुद्रकिनारी या स्पर्धा पार पडल्या। वर्ध्यामध्ये वर्धिनी महोत्सव आणि महाआवाज अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेला सुरुवात झाली। 17 फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव चालणार आहे। दरम्यान या महोत्सवाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांकडून केलं जात आहे। छत्रपती संभाजीनगरच्या विवेकानंद महाविद्यालयात कार्यरत असलेल्या संजय पवारांनी आतापर्यंत 400हून अधिक रेडिओंचा संग्रह तयार केलाय। आज जागतिक रेडिओ दिनानिमित्त त्यांनी रेडिओचा संच प्रदर्शनात मांडला। 1940 सालापासूनचे दुर्मिळ रेडिओज या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतात। इंदापूर पोलिसांच्या वतीनं नव्या कायद्यांची माहिती देण्यासाठी तालुका स्तरावरती कार्यशाळा आयोजित केली गेली होती। यात नगरसेवक, पत्रकार, कॉलेजचे विद्यार्थी यासह अनेकांची उपस्थिती होती। बीडच्या नायगाव अभयारण्यामध्ये मोरांचं अस्तित्व टिकवण्यासाठी गिरीपुष्प वनस्पती नष्ट करून पारंपरिक वृक्षांची लागवड केली जाणार आहे। तर जखमी मोर आणि इतर वन्यजीवांवरती तातडीनं उपचार करावेत यासाठी पशुवैद्यकीय दवाखानाही उभारला जाणार आहे। आमदार सुरेश धस यांच्या मागणीनंतर वनमंत्री गणेश नाईकांनी याची घोषणा केली। प्रयागराजमधल्या कुंभमेळ्यातनं त्रिवेणी संगमातील आणलेलं पवित्र जल हे नागपूरमधल्या विविध प्राचीन मंदिरांमध्ये देण्यात आलं। शिवमंदिरामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्या हस्ते मंदिर प्रशासनाला जल कलश अर्पण करण्यात आला। आणि यानंतर मणिपूरमधली एक मोठी बातमी आहे। मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे। मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी नुकताच राजीनामा दिला आणि या राजीनाम्यानंतर राष्ट्रपती राजवटीची घोषणा करण्यात आली। वीरेंद्र सिंग यांनी रविवारीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर मोठा गहजब हा मणिपूरच्या राजकारणात पाहायला मिळाला। आता केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशीनंतर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे। बातमी खोपोलीमधनं। खोपोली पनवेल महामार्गावरती कोण फाट्याजवळ एसटी बस झाडाला जाऊन धडकली आणि अपघात झाला होता। या अपघातात चालकासह 3 ते 4 प्रवासी जखमी झाले। या अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये मोठी आग लागली। या आगीमध्ये 4 दुकानं जळून खाक झाली आहेत। 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवरती नियंत्रण मिळवलं। आज मार्केटला सुट्टी असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली। पालघरच्या आंबेडकर चौक परिसरात राहत्या घराची संरक्षण भिंत कोसळली। संरक्षण भिंत गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या एका कारवरती कोसळल्यामुळे कारचं मोठं नुकसान झालंय। सुदैवानं यात जीवितहानी झालेली नाही। दौंड तालुक्यातील दौंड पाटस रस्त्यावरती दुचाकी आणि उसानं भरलेल्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली। या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला असून इतर जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 64 घरफोड्या करणाऱ्या सराईत दरोडेखोराला पुण्यातल्या शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे। हर्षद पवार असं या चोरट्याचं नाव असून त्याच्यावर 51 गुन्हे दाखल आहेत। या चोरट्याकडनं 236 ग्रॅम सोन्याचे तर 212 ग्रॅम चांदीचे दागिने आणि 49 बनावट चाव्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। महाड एमआयडीसीतील टेमघर नाल्यालगत 5 बकऱ्यांचा मृत्यू झाला तर 4 बकऱ्यांची प्रकृती चिंताजनक आहे। दूषित पाणी प्यायल्यामुळे बकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप पशुपालकांनी केला असून प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करत असल्यानं कारवाईची मागणी केली जाते। मुंबईजवळच्या दिव्यातील डायघरमधील कचरा प्रकल्पाला कालपासून आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या कालपासून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात। गोंदियामध्ये 18 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या झाली। या प्रकरणी आरोपी अटकेत आहे। दरम्यान तरुणीच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री मनोज बोपचे यांनी केली आहे। पाचोऱ्यामधील सराफा दुकान फोडणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला अटक झाली आहे। त्याच्याकडनं 6,70,000चा सोन्या चांदीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे। जळगावातल्या फळ विक्रेत्याकडे 28,000 रुपये रोख आणि 1,44,000च्या दागिन्याची चोरी झाली। दरम्यान गुन्हा दाखल झाल्यावरती पत्नीच्या भावानंच ही चोरी केल्याची माहिती समोर आली। त्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि त्याच्याकडनं मुद्देमाल हस्तगत झालाय। धाराशिवच्या तुळजाभवानी सूत मिलला मोठी आग लागली। मिलमधील कापूस पूर्णतः जळून खाक झाला।
शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त होतोय. गडचिरोली जिल्ह्यामध्ये माओवाद विरोधी अभियानादरम्यान रस्ता खुला करताना पोलीस कॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला. मदत केंद्रापासून चालत गेल्यानंतर रवीश मधुमटके यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं गेलं, पण उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. माजी आमदार तुकाराम बिरडकरांचं अपघाती निधन झालं. अकोल्यातील MIDC जवळच्या महामार्गावरती अपघातात पिकअपनं त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात तुकाराम बिरकडांसह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. महाराष्ट्रभरातल्या आणखी काही घडामोडींचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर.